सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नहीं रूप नहीं का रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं का रंग नहीं रूप नहीं का आया तू गुराया भगवंत कसा आहे या प्रमाणाने आपल्याला कबीरदासजी कहते। रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया। ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, ज्याला गुण नाही, गुणातीत आहे, अव्यक्त निराकार नाहीचे आकार, पण भक्ता करता देवाने सगुण रूप धारण केले। देवाचे दोन रूप आहेत, एक सगुण आणि निर्गुण, पण खरा देव निर्गुण आहे का सगुण आहे? एक नामी येत नाही तर बघत एक नामी लोकांना विचारतो मी, देव निर्गुण का सगुण? कोणीतरी घरी मी बसतो तर ते म्हणले, बाबा एक नामी आमच्या बाबाचं कीर्तन घेतलं नाही यंदा। एक नामीचे गुरु असतील ना, मग त्यांना देव सगुण सांगितलं का निर्गुण? निर्गुण मायने उत्तर दिलं, खरा देव निर्गुणच आहे, सगुण नाही। पण सगुणी भजता निर्गुणी पावाल। सगुणाची भक्ती केल्याशिवाय निर्गुण परमात्मा कळत नाही, त्याला गुणच नाही, निर्गुण येतो। सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही सनातन विठ्ठल ब्रह्म सनातन विठ्ठल सगुण असा देव सगुण की निर्गुण? खरा देव निर्गुण आहे, पण भक्ताला भक्ती करण्याकरता सगुणाची गरज आहे। तुका म्हणे मद सगुणाची चाड पूर्वा कोणी कोड दुर्बळाची, किंवा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, असा तो परमात्मा सगुण साकार या ठिकाणी देवकीच्या पोटी येणार आहे। देवाला रूप धारण करायचं आता भक्ता करता, तसा तो देव अवतीर्ण होत नाही। 9 महिने 9 दिवस झाले, देवाने सर्व लोकांना सांगितलं तुम्हाला अवतार घ्यायचा आहे म्हणले। ठरल्याप्रमाणे महाराज भगवंताने विचार केला, मला मुहूर्त पाहावं लागेल। मग देवाने महिना पाहिला, श्रावण। रामाने कोणता महिना पाहिला? राम कोणत्या महिन्यात आले होते? म्हणा बापा, रामायण तर कालच झालं ना, आज कशाला विचारतो आम्हाला? चैत्र महिन्यात। वा, राम चैत्रात आले आणि राम श्रावणात आले। राम नवमीला आले आणि कृष्ण अष्टमीला आले। का? नवमी म्हणजे स्थिरता आहे आणि अष्टमी म्हणजे घट आहे। आडचा आकडा घटत असतो। आता मला हे घटवायला वेळ लागला, मी पुढे चालतो।
कारण बऱ्याचशा पुढे देवाच्या त्या ठिकाणी बाल क्रीडा पाहायच्या आपल्याला 3:15 वाजले. घड्याळ पुढं पुढं पळाच लागली. महाराज 9 महिने 9 दिवस झाले. श्रावण महिना, अष्टमी तिथी, बुधवार दिवस, वसुनाम तिथी बुधवार असे शोक सांगत असे परीक्षिती. बुधवार दिवस का निवडला हो? बुध नावाच्या राजाच्या कुळात जन्म होता म्हणून बुध हा सूर्यवंशाचा पूर्वज आहे. हो सूर्य चंद्रवंशाचा पूर्वज आहे बुध, चंद्राचा मुलगा बुध, म्हणून बुधवार दिवस. अष्टमी तिथी का? कारण पुढे यदुकुळाचा नाश करायचा होता म्हणून अष्टमी. श्रावण महिन्यामध्ये वातावरण प्रफुल्ल असतं, हिरवळ फुटलेली असती, तेजस्विता असते म्हणून श्रावण महिना. अशा श्रावण महिन्यात अष्टमी तिथीला तयारीत राहा. नारळ आहे का? अष्टमी तिथीला श्रावण मासी रात्री मूळ नक्षत्रावर 12 वाजता जगाचा मालक ब्रह्मांड नायक परमात्मा परब्रह्म स्वरूप असणारा 8 वर्षाची मूर्ती धारण करून वसुदेव देवकी बंदीशाळेत होते, कंस वाट पाहत होता. अशा अवस्थेमध्ये रात्री 12 वाजता भगवान तयारीत राहा. देवकी मातेच्या आणि वसुदेवाच्या समोर प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय. असे भगवंत प्रगट झाले, रडू लागले. प्रगट झाले. देवकीने हात जोडले. देवा, तुमचं एवढं तेजस्वी स्वरूप, देव हा स्वरूपवान होता, त्याच्या रूपाची काय सीमा सांगाव मला. तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाश किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. चंद्र सूर्य ज्याच्या रूपाहून ओवाळून टाकावे एवढा भगवंत स्वरूपवान आहे. त्याच्यासारखा स्वरूपवान रूपवान जगात कोणीच नाही. रूप सावरे सकुमा, रूप सावरे सकुमा, रूप सावरे सकुमा, रूप सावरे सकुमा. काली कुंडल मकराता, काली कुंडल मकराता, मकराता सुकुमा. रूप सावरे सुकुमा, रूप सावरे सुकुमा. काले कुंडल मकराता, काले कुंडल मकराता, मकराता सकुमा. रूप सावरे सकुमा, रूप सावरे रूप सावळे सुकुमार, कानी कुंडली मकराकार. सावळ्या वर्णाचा परमात्मा सुकुमार, कानामध्ये कुंडल मकराकार. मकर म्हणजे मगरीचे. एका माणसाने विचारलं, म्हणले महाराज, मगराच्या आकाराचेच देवाने कानामध्ये का कुंडल घातलं? कारण देवाने एक अवतार घेतला होता. कशाचा?
तो अवताराचं त्या ठिकाणी मच्छा अवताराचं प्रतीक आहे मकरा माशीच्या आकाराचे आहे का नाही पदक. म्हणून देवानं ते कुंडल धारण केले. असा परमात्मा प्रगट झाल्यावर देवकीने हात जोडले. देवा लहान हो, देवा माझे 7 बालक मारले त्या वैर्याने, 6 बालक आणि 7वा गुप्त झाला. माझ्या अंतकरणातला मातृत्व भाव शिल्लक आहे. मला देवा तुला स्तनपान करायचं आहे. देवा लहान हो. भगवान म्हणतात आई, जीवनामध्ये पुरुषाला मोठं होता येते का लहान होता येते? मोठं होता येते. पण आईने विनंती केली, देवा मी तुझी आई आहे, आईची इच्छा आईचे मनोरथ पूर्ण केले पाहिजे. मग देव लहान झाले. 6 महिन्याचं लेकरू झाले. देवाकडे इच्छा करा. भक्ताने जशी इच्छा केली तसा देव पुरवत असतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. देव लहान झाले. यशोदा माते त्या देवकी मातेने भगवंताला स्तनपान केलं. रात्री 12 वाजता आले. 12, 1, 2, 3, 4 वाजले. बाळाचं कोड कौतुक केलं. 5 वाजता बोलू लागले देव बाल्या अवस्थेत. बाबा वसुदेव बाबा, माता देवकी, मला या मथुरेत तुम्ही ठेवू नका. मला इथून कुठेतरी गंगेच्या पहिल्या तीराला गोकुळ नावाची नगरी आहे, त्या गोकुळाला न्या. वसुदेव म्हणतात, देवकी बाळ बोलते ठीक आहे, पण न्यायचं कसं? हातापायामध्ये बेड्या आहे. अध्यात्म आहे. हातापायामध्ये मायेची बंधनं असल्यावर ब्रह्म साक्षात्कार कसा होईल? मायेची निवृत्ती झाल्याशिवाय ब्रह्माचा साक्षात्कार नाही. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे भगवंताचं चिंतन, भगवंताची भक्ती. देव काय म्हणतात, बाबा मला फक्त स्पर्श जर केला तर बंधनाची निवृत्ती होते. वसुदेवाने बाळाला जवळ गेले महाराज. देवकी म्हणते, अहो लवकर उचला. कमलापती पायीचे बंधन, पायीचे बंधन, पायीचे बंधन, उचला कमलापती पायीचे बंधन, पायीचे बंधन, पायीचे बंधन, कंसाची कळेल, कंसाला कळेल माझ्या बाळाची मारेल. वसुदेव जवळ आले आणि बाळाला उचललं. उचलल्याबरोबर पायातले बंधन तुटून गेले. उचलीला कमळापती पायीच्या शृंखला किंवा बंधने गळती. ब्रह्माला स्पर्श केल्यावर माया निवृत्त होत असते. तशी माया जात नाही. मम माया दुरत्ते या. माया ही कठीण आहे. पण ज्या दिवशी ब्रह्माचा साक्षात्कार झाला त्या दिवशी मनुष्य या मायेतून तरुण जात असतो. आणि मायेतून तरुण जाण्याकरताच परमार्थ आहे, लक्षात घ्या. वसुदेवाने बाळाला उचललं, निघाले तर पुढे नदी आडवी होती. बंधनं तुटले अशा आकांक्षाची. पुढे मायेची नदी, नदीतून पार व्हायचं. नदीमध्ये गेले महाराज, यमुनेमध्ये. आपली पेनगंगा कशी मागच्या महिन्यामध्ये दुथडी भरून चालली, अशी गंगा. रात्रभर पाऊस पडला होता, श्रावण महिना, आणि नदी भरून चालली काठोकाठ. तेवढ्यामध्ये वसुदेवजी बाळाला घेऊन पाण्यात प्रवेश करतात.
पाणी कमरे इतकं, नंतर छाती इतकं पाणी आलं. हळूहळू पाणी हनवटीला लागलं. हनवटी म्हणजे दाढी. आता पाणी बाबाच्या डोळ्यात जाणार, नाकात जाणार, तोंडात जाणार. ते विचार करू लागले. जर कदाचित बाबाच्या नाका डोळ्यात जर पाणी गेलं तर बाबा काय करतील? डोक्यावरलं टोपलं पायाखाली घालतील. सबसे जान त्याने माणसाच्या जीवावर आलं तर माणसं बाकीची सर्व वस्तू फेकून देतात, सोडून देतात. दुसरी गोष्ट अशी की ती यमुना कोण होती? कालिंदी नावाची स्त्री होती महाराज. कालिंदीचे शल्य फोडिले माऊली वर्णन करतात. एवढा विचार घटावायला वेळ नाही आपल्याला. ती नदी रूपाने वाहत होती. देवाच्या दर्शनाने ती मुक्त होणार होती म्हणून ती वाढत होती. देवाने आपला पाय बाहेर काढला. पूर चढला आकांत, पूर चढला आकांत, पूर चढला आकांत, तेज लाविला अंकुश, पूर चढला आकांत, तेज लाविला अंकुश, चालला चाट त्याशी लाविली अंगुष्ठ. देवाने आपल्या पायाचा अंगठा त्या नदीला लावल्याबरोबर यमुना माता स्थिर झाली, शांत झाली, पाणी कमी झालं, रस्ता दिला. आणि हळूहळू सकाळच्या प्रहरी वसुदेवाने आपला लाडला कन्हैया कृष्ण परमात्मा यशोदेच्या प्रसूतिगृहात, प्रसूतिगृह म्हणजे डिलिव्हरी रूम, नाव बदलली आहे इंग्रजांनी. इंग्रजांनी फार घोटाळा केला, त्याला प्रसूतिगृह म्हणत होते. म्हणजे जिथे आई बाळाला जन्म देतात त्या घराला काय म्हणतात? प्रसूतिगृह किंवा सुतिकागृह. सुतिका, सुत म्हणजे मुलगा, पण त्याची जागा आता डिलिव्हरी रूमनं घेतली. बाळाला ठेवला आणि तिथे एक कन्या होती योगमाया. ती कन्या घेतली आणि वसुदेव निघाले तर
नदीचं पाणी पिऊन महाराज पार पडले की घरी आल्यावर दरवाजे जसेच्या तसे बंद, माया हातापायातल्या बेड्या जसेच्या तशा. कारण इथं ब्रह्म टाकून दिलं, माया आणली. ब्रह्म कुठं ठेवलं? गोकुळात. आणि माया आणली मथुरी. गोकुळ काय? गोनाम इंद्रिय, कुळनाम इंद्रियाचा समुदाय. हे हृदयरूपी गोकुळ आहे. आणि मथुरा म्हणजे बाहेरचे विषय आहे. मथुरा म्हणजे बाहेरचे विषय, विषयात देव नाही. तर या हृदयरूपी बंदी शाळेमध्ये परमात्मा म्हणजे गोकुळात देव ठेवला. आध्यात्मिक भाग आहे. गोकुळात कृष्णाला ठेवलं आणि भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात वाढू लागले. इकडे माया काय म्हणते? रडे माया करी आकांत, नामा मनी उठले दूत. कंसाला जाऊन सांगू लागले, कंस महाराज 8व्या जन्माला आला. लगेच कंस मारण्याकरता आला. लगेच ती मुलगी धरली हातात, कर 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 फिरवली आणि दगडावर आपटणार तेवढ्या ती हातातली निसटली. आणि कंसाला म्हणते, अरे तू मला कोण मारणार? तुझ लागी वधी उपजला मदाधी. तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, तुझ लागी लागी वधी उपजला मजाधी. माझ्या अगोदर तुला मारणारा गोकुळात वाढतो. इथं माया अगोदर का ब्रह्म अगोदर असा प्रश्न आहे वेदांतात. कारण मायेच्या अगोदर ब्रह्म आहे, नंतर माया आहे. पहिले कोठेचे नव्हते, इथं जोडल्या जाते. चंद्र सूर्य तारे नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे. ते म्हणजे ब्रह्म. म्हणून ते माझ्या अगोदर जन्माला आलं, नंतर माया निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. मला मारू शकत नाही, माया मरत नाही, मायेचा बाध होतो, पुन्हा माया जागृत होत असते. माया निसटून गेली. कंस विचार करू लागला त्या कृष्णाला कसं मारावं. इकडे कृष्ण विचार करतो आणि गोकुळात आनंद. महाराज सकाळ झाली. गोकुळातल्या सर्व गोपिका पाणी भरायला आल्या नंदाच्या राजवाड्यात. पाणी भरायला आल्यावर ट्याहा 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 असा आवाज यायला लागला. आवाज येत असताना काही गोपिका म्हणाल्या, का ग नंदराजाच्या घरी बाळ जन्माला आलं बाई. पाण्याच्या खेपा ठेवून दिल्या जाग्यावर विहिरीवर. आणि एक गोपिका गेली सुतिका गृहात म्हणजे यशोदेकडे. पाहते तर छोटासा बालक जन्माला आला. तिने पाहिलं, असं करतात वाटे कधी कधी सुंदर देवाचं रूप पाहून देवाला दृष्ट होईल अशी एक एक गोपिका पावलं. एक गवळण पाहून आली आणि इतर गवळणीला सांगते, गवळण सांगे गवळणीला, ओ गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. पुत्रधारा यशोदेला, पुत्रधारा यशोदेला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. पुत्रधारा
4 वाजता कथा समाप्त होणार आहे. वा 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 आला कन्हैया. बाई गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकमेका पुढे धावू लागल्या. एक धावी एकी पुढे वाटताटे सुंटवडे. एक धावी एकी पुढे वाटताटे सुंटवडे. एक धावी एकी पुढे वाटताटे सुंटवडे. गवळताटे गवळणीला सुंदर बालक झालं. एकमेकीला सांगता मध्ये आनंद उत्सव साजरा करतात. ह्या देवाला धुवून घ्या. पुजारी बुवा देवाला धुवून घ्या, पाळण्यात ठेवा. दोघं जण उठा, पती पत्नी. अर्थात नंदा आणि यशोदा येते. देवाला पाळण्यात ठेवा. मग देवाचं जातक कर्म देवाचं नाव ठेवायचं. नामकरण सोहळा. सर्व गोपिकांनी देवाला पाहिलं. म्हणले बाई काय सुंदर बालक जन्माला आलं. त्याचं नाव ठेवायचं, सोहळा ठेवायचा आहे का? शांतता राखा थोडा वेळ. काय नाव ठेवावं बाळाचा म्हणून प्रश्न निर्माण झाला. गर्गाचार्याला बोलावलं. त्याची जन्मकुंडली पाहिली. म्हणजे कोणी कृष्ण ठेवा, माधवा ठेवा, यादवा ठेवा. सर्व गोपकांनी कृष्णाला पाहिल्यानंतर त्या आनंदाला पारावर उरला नाही. दही दूध तूप लोणी टाकलं का? वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. शुद्धोदकम स्नानम समर्पयामी. दध्याधिकम स्नानम समर्पयामी. टाका दही दूध टाका. गोमूत्र समर्पयामी. मधुपर्क स्नानम समर्पयामी. पुनर्शर्करा स्नानम समर्पयामी. पुन्हा शुद्ध पाणी घाला. पुनरपि शुद्धोदक स्नानम समर्पयामी. इति पंचामृत स्नानम समर्पयामी. देवाला पाळण्यात ठेवा. पाणी राहिलं आणायचं. बरं लेकराला आंघोळ घालणं चालली. हुर्र कुर्र नाव ठेवायचं. बर तेवढ्यामध्ये महाराज सर्व गोपिका जमा झाल्या. नंदाच्या राजवाड्यात म्हणून आल्या. बाई काय सांगावं तिथला आनंद. किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आधी आनंद आनंद झाला.
राधे राधे. टाळी वाजवायला या बालगोपाला करता. एक कृष्ण आहे, एक बळीराम दादा आहे, एक राधिका आहे, एक गोपिका आहे की नाही. अनेक रूप धारण केली या छोट्या छोट्या बालकांनी देवांची. ज्यांनी आपले बालक सजून आणले त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा. वा, देवरूप झाले लेकरं आज या. मग भगवान कृष्ण परमात्मा बळीराम दादा